नमस्कार. लहानपणी एक गाणं ऐकलं होतं, खूप मोठं आहे, आपण 2-3 कडवीच समजून घेऊ. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, सागराच्या संगे नदी बी घडली, नदी बी घडली सागराची झाली. परिसाच्या संगे लोह बी घडला, लोह बी घडला सुवर्णाची झाला. पांडुरंगा संगे तुका बिघडला, तुका बिघडला पांडुरंग झाला. सत्संगाचा परिणाम असा होत असतो आणि म्हणून आपल्या संतांनी सत्संग आपल्याला करायला सांगितलेला आहे. घडवणारा जो आहे त्याच्यामध्ये घडवण्याची क्षमता असते, परंतु घडवून घेणाऱ्याला जर घडवून घेण्याची इच्छा नसेल, घडवून घेण्याची धडपड नसेल, तर त्याला काहीच मिळत नाही त्याच्यातनं. परीक्षाच्या जवळ जाऊन सुद्धा लोखंडच राहिलेल्या असू शकतं. म्हणजे परीक्षाची शक्ती जशी महत्त्वाची आहे, त्यापेक्षा लोहाची क्षमता असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे की मला सुवर्ण व्हायचं आहे. आणि असं स्वतःला सातत्याने सुधारत राहणं, स्वतःचं व्यक्तिमत्व संपन्न करत राहणं, स्वतःची परिणामकारकता इफेक्टिव्हनेस वाढवत राहणं आणि याचा ध्यास घेऊन जर का आपण जगामध्ये वावरलो तर प्रत्येक क्षणाला आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येक अनुभवातनं आपण संपन्न होऊ शकत असतो. काय वाचलंपेक्षा किती आत्मसात केलं, काय बघितलंपेक्षा त्याच्यात काय शिकलो, काय ऐकलंपेक्षा त्याच्यातलं किती घेतलं, याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व संपन्न होणं अवलंबून असतं. देणारा देत असतो, घेणारा कमी पडू नये असं म्हटलेलं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे असं कवीने म्हटलेलं आहे. असं जर का घेत राहिलं तर कधीतरी देण्याची क्षमता तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलं आहे, ते मिळवण्याबरोबर देण्याकरता दिलेलं आहे. असाही एक धडा आज आपण सगळेजण शिकूया. धन्यवाद.